आता बजेट सादर केलेलं आहे, काय ठळक वैशिष्ट्य आहेत या बजेटची आजच्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी 2026-27चा अर्थसंकल्प जाहीर केला। हा अर्थसंकल्प 1098 कोटींचा आहे। याच्या महसूल आणि भांडवली जमा ह्याच्यामध्ये आम्ही करामध्ये 50% सवलत मंजूर करून ते आम्ही राज्य सरकारकडे मागणीला पाठवलेलं आहे। आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण आम्ही अशा प्रकारे केलेलं आहे की कुठल्याही नगरपालिकेच्या इन्कममध्ये कमतरता येणार नाही, कुठेही नुकसान होणार नाही, अशा प्रकारचं आम्ही कॅल्क्युलेशन करून मग हे 50% कर सवलत देण्याचं जे प्रामाणिक करदाता आहेत त्यांना सर्वसाधारण करामध्ये आम्ही सवलत देण्याचं इथे मान्य केलेलं आहे। सगळ्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही राज्य शासनाकडे त्याची मागणीसाठी प्रक्रिया पण चालू केलेली आहे। तसंच सानुग्रह अनुदान ज्याच्यामध्ये KBMC कर्मचारी आणि KBMC स्कूलचे शिक्षक असतात त्यांना सुद्धा ह्या 2026-27 मध्ये सानुग्रह अनुदान देण्याचं आम्ही घोषित केलेलं आहे। तसेच नाट्यगृहासाठी आम्ही 5 कोटी मंजूर केलेले आहेत। सांस्कृतिक भवनासाठी 5 कोटी मंजूर केलेले आहेत। आम्हाला हॉस्पिटल जे आमचं दुबे रुग्णालय आहे ते पण आम्हाला चांगलं अद्ययावत करायचं आहे। राज्य शासनाकडून आम्ही त्याच्यासाठी निधी पण मागणार आहोत, त्याच्यासाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत। पण तत्पूर्वी नगरपालिका माध्यमातून त्याचं सुरुवातीला काम लवकर चालू व्हावं यासाठी 5 कोटीची तरतूद आम्ही याच्यामध्ये ठेवलेली आहे। तसेच खास करून नगराध्यक्ष सुकन्या योजना ही योजना आम्ही ह्या 8 मार्च 2026 पासून लागू करत आहोत। 8 मार्च 2026ला ज्या मुली ह्या बदलापूर हद्दीमध्ये जन्माला येतील त्यांच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून आम्ही देणार आहोत। आणि ह्याच्यासाठी खास करून आम्ही एक 1,500चा टेंटेटिव्ह आकडा एक ठरवलेला आहे की वर्षभरात 1,500 मुली जन्माला येतील आणि त्याच्यासाठी आम्ही 75 लाखाची तरतूद आम्ही या बजेटमध्ये ठेवलेली आहे। नगराध्यक्ष आरोग्य योजना ह्यासाठी 1 कोटी तरतूद ठेवलेली आहे। गर्भसंस्कार केंद्र 50 लाख रुपये। महिला बाल कल्याण विकास समिती ह्याचा जो निधी होता तो 1.5 कोटीचा होता, तो आम्ही 1.5 पट वाढवून 2.75 कोटी इतका केला आहे। महिला आरोग्य शिबिरासाठी आम्ही 25 लाख रुपयाची तरतूद ह्या बजेटमध्ये ठेवलेली आहे। नगराध्यक्ष क्रीडा स्पर्धा ह्याच्यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद ठेवलेली आहे। दुर्बल घटकांना सहाय्य करण्यासाठी खास करून आम्ही 50 लाखाची तरतूद ठेवलेली आहे। दिव्यांग पेन्शन योजना ही 1,000 रुपये असायची, ती आम्ही ह्या 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, ती 2,000 रुपये अशी आम्ही वाढवलेली आहे। आणि त्यांना मेडिकल हेल्प जी आम्हाला द्यायची आहे की औषध गोळ्यांसाठी जो खर्च होतो वगैरे तो आम्ही 25,000 रुपये असं आम्ही तरतूद ठेवलेली आहे। भुयारी गटार योजनेसाठी 267 कोटींची तरतूद केली आहे। त्याच्यामध्ये नफाचा हिस्सा 15% असणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त शिक्षणासाठी आम्ही 13 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। श्वान निर्बीजीकरण ह्याच्यासाठी खास करून 2 कोटी, फीडिंग पॉईंटसाठी 25 लाख आणि श्वान निवारा केंद्र जिथे जखमी श्वानवर उपचार वगैरे करायसाठी 1 कोटीची तरतूद आम्ही खास करून ठेवलेली आहे। कारण की आम्हाला लोकांना होणारा त्रास सुद्धा बघायचा आहे, त्याच्यापासून त्यांची मुक्तता करायची आहे, पण जे श्वानप्रेमी आहे त्यांच्या पण भावनांचा आम्ही विचार करत आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे नियम निघालेले आहेत त्याच्यानुसार आम्ही ही तरतूद ठेवलेली आहे। त्याच्याच व्यतिरिक्त स्ट्रॉम ड्रेन वॉटर जी आहे त्याच्यामध्ये शासन हिस्सा असणारे 197 कोटी आणि नगरपालिका हिस्सा असणार आहे 34.80 कोटी। तसेच क्रीडा संकुल निर्मितीसाठी आम्ही 10 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। शिवसृष्टीसाठी 1 कोटी नफा हिस्सा आणि 4 कोटी भांडवली जमामधून आम्ही घेणार आहोत। योग भवनसाठी 1 कोटी, नाले बंदिस्तसाठी 20 कोटी,
आणि रस्ते बांधणी, भाजी मार्केट वगैरे अशा विविध इमारती आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही कोट्यावधींची तरतूद इथे ठेवलेली आहे. नगर परिषद रोखे ह्याच्यासाठी आम्ही 76 कोटींची हे ठेवणार आहोत, मागणी ठेवणार आहोत. तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक ह्याच्यासाठी आम्ही 5 कोटींची तरतूद ठेवलेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक ह्याच्यासाठी आम्ही 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. सोनिवलीचा रस्ता, ह्या सोनिवलीच्या रस्त्यासाठी पण आम्ही 1 कोटी सुशोभीकरणासाठी तरतूद ठेवलेली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी, बायोमायनिंगसाठी 40.30 कोटीची आम्ही तरतूद ठेवलेली आहे. तसेच शिवसृष्टीसाठी आम्ही 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. असे विविध हेड आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारे तरतूद ठेवून शिक्षण असो, आरोग्य असो, ह्या 2 गोष्टींसाठी आम्ही जास्त भर दिलेला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही जास्त भर दिलेला आहे. महिला आरोग्य असो, नगरपालिका क्षेत्रातील नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात असो, सानुग्रह अनुदान असो, अशा विविध हेडखाली आम्ही चांगल्या प्रकारची तरतूद आजच्या ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे, असं मी आपणास जाहीर करू इच्छिते. एक रोख्यांसंदर्भातला जो विषय होता त्याबद्दल म्हणजे त्याचा नेमका शहराला कशा स्वरूपाचा फायदा होईल आणि किती रक्कम असेल ती साधारण? तर आपण 76 कोटीसाठी नगर परिषद रोखेची रक्कम आपण एक टेंटेटिव्हली आपण एक विचार केलेला आहे. तर ह्याच्यामधून आपण शहरामध्ये विविध प्रकारचे जे शहर विकसित करण्यासाठी जे प्रोजेक्ट आपल्याला राबवायचे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा खास करून उपयोग केला जाणार आहे. तर जसा सभागृहामध्ये विषय आला की रोख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना काही आपण करात सवलत देऊ का किंवा इतर स्वरूपात जास्तीत जास्त रोखे वाढवण्यासाठी प्रयत्न कसा राहील? जर नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर नक्कीच आपण ह्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार करू आणि त्यांना आपल्या नगरपालिका माध्यमातून ज्या जास्तीत जास्त सुखसुविधा आपल्याला द्यायच्या आहेत त्या नक्कीच आपण देण्याचा विचार करू. एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मागच्या सर्वसाधारण सभेत पण तो विषय आला होता की पालिकेच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्यातून उत्पन्न जे जास्तीत जास्त मिळावं आणि आता सुद्धा आपण बजेटमध्ये तो विषय मांडला. तर साधारणपणे किती अपेक्षित आहे आपल्याला उत्पन्न त्यातून? उत्पन्न आपलं असं बऱ्यापैकी हे आहे म्हणजे 75 समथिंग काहीतरी आता यावेळी बजेटमध्ये तरतूद आहे की वाढवून तो आपल्याला हवा आहे. हां, 75 लाख इतकं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुमारे 2 कोटी मिळणं आपल्याला अपेक्षित आहे, वाढवलेलं आहे आपण तेच. तर अशा प्रकारे आपलं हे बजेट आपण आज इथे सादर केलेलं आहे. आज कोणकोणत्या मुद्द्यांवरती तरतूद आणि इतर सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार? आजचा जो आपला 2026-2027चा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने महिलांना आणि लहान मुलं, विद्यार्थी यांना विकास केंद्र बांधून आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आजच्या या अर्थसंकल्पाचे जर आपण प्रमुख योजना बघितल्या तर नगराध्यक्ष सुकन्या योजना, त्याच्यानंतर गर्भसंस्कार केंद्र, उमेद महिला मॉल हे जे आपण बेलवली दत्त चौकमध्ये उभारायचं आपल्याला हे आहे, ह्या गोष्टींवरती जास्त करून आम्ही ह्या गोष्टींकडेही लक्ष दिलेलं आहे. शिक्षणासाठी तरतूद ही 13 कोटी 20 लाखाची आम्ही केलेली आहे. मग त्याच्यामध्ये नवीन खोल्या म्हणजे वर्ग वाढवणे आहे, त्या खोल्यांची दुरुस्ती किंवा शाळांची दुरुस्ती, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे ज्या कुठे मोस्टली शाळांमध्ये आहेत पण जिथे काही अभाव असेल तर तिथे CCTV कॅमेरा इन्स्टॉल करून मुलांची सुरक्षता, त्याच्यानंतर स्वच्छतागृह, त्याच्यानंतर मुलांचा पोषण आहार अधिक वाढवून म्हणजे त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे.
त्याच्यानंतर गणवेश म्हणजे आपले जे 9वी 10वीचे जी मुलं आहेत त्यांचे गणवेश नगरपालिकेतर्फे दिले जातात. पण इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे गणवेश हे शासनातर्फे येतात. पण असं आमच्या लक्षात आलं की त्याची क्वालिटी ही फार एवढी चांगली नसून त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी हे कधी कधी गणवेश न घालता शाळांमध्ये येतात. त्याच्यामुळे ह्या वर्षापासून नगरपालिकेतर्फे आम्ही त्यांना गणवेशही देणार आहोत, रेनकोट, शूज या गोष्टी पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी पण अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र हे शाळांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला विकसित करायचे आहेत, त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आणि चांगले टीचर्स बोलवून त्यांना परीक्षांसाठी त्यांना चांगलं मार्गदर्शन कसं देता येईल यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मुलांचे आरोग्य शिबिर पण आम्ही यंदा ह्या वेळेसपासून आम्ही राबवणार आहोत खास मुलांसाठी. तर त्यासाठी पण ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. असं हे मी म्हणेन की महिला, त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि रस्ते असं पंचसूत्र असणारं हे अर्थसंकल्प आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की हे अर्थसंकल्प आम्ही यशस्वीरित्या राबवू आणि एक स्वच्छ बदलापूर आणि हरित बदलापूर आणि एक प्रगत बदलापूर नक्कीच घडवणार. धन्यवाद. सर थोडंसं इथे अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आल्या. सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी तो सादर केला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा जो आज सादर केलेला अर्थसंकल्प आहे अतिशय परिपूर्ण असा आहे. येणारी पुढची जी काही 5 वर्ष आहे त्याला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. भविष्यामध्ये बदलापूरचं चित्र कसं असेल, बदलापूरमध्ये कुठल्या कुठल्या नवीन नवीन योजना येतील आणि आम्ही नाविन्यपूर्ण असं काय करणार आहोत याचा सर्वांसाठी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. मग यामध्ये सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, बदलापूर शहरामध्ये सांस्कृतिक भवन, बदलापूर शहरामध्ये नाट्यगृह याच्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. बदलापूर शहरामध्ये मोठी मोठी गार्डन्स व्हायला पाहिजेत, यासाठी बोटॅनिकल गार्डनची निर्मिती, मल्टीपर्पज गार्डनची या ठिकाणी मल्टीपर्पज उद्यानची निर्मिती, आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुलाची निर्मिती यासाठी देखील तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. या बजेटच्या माध्यमातून बदलापूर शहराचं भावी चित्र आपल्याला समोर या ठिकाणी दिसत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला आणि बालकल्याण जो काही विभाग आहे, आमच्या इकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये महिला राज आहेत, आमच्या नगराध्यक्ष देखील महिला आहेत, उपनगराध्यक्ष देखील महिला आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची योजना जी सुकन्या नगराध्यक्षा कन्या सन्मान योजना ही या ठिकाणी सुरू आम्ही करणार आहोत. त्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. बदलापूर शहरामध्ये जन्माला आलेली प्रत्येक सुकन्या हिच्या खात्यावर आम्ही 5,000 रुपये जमा करणार आहोत, जेणेकरून सुकन्या आणि ही जी योजना आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम राबवण्याचा मान किंवा अशा प्रकारची सुरुवात बदलापूर शहरामध्ये होते. नगराध्यक्ष आरोग्य शिबिर आम्ही राबवणार आहोत, नगराध्यक्ष कला क्रीडा महोत्सव राबवणार आहोत. यामध्ये आरोग्यविषयक असो, कला क्रीडा विषयक असो, अनेक बदलापूरच्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे. एक विशेष योजना या ठिकाणी आम्ही किंवा एक विशेष केंद्र या ठिकाणी सुरू करतोय, गर्भसंस्कार केंद्र. ही देखील एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्रात असलेली योजना आहे, तिच्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे. श्वानांचा जो काही त्रास होतो किंवा भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण करायला पाहिजे, भटक्या श्वानांपासून किंवा त्यांच्या त्रासातून मुक्तता व्हायला पाहिजे. पण श्वानप्रेमींसाठी देखील म्हणजे श्वानांवर कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर ट्रीटमेंट चांगली झाली पाहिजे यासाठी आम्ही एबीसी सेंटर देखील या ठिकाणी सुरू करतोय. एबीसी सेंटर आम्ही शिरगावला या ठिकाणी सुरू करतोय आणि एबीसी सेंटर सुरू करत असताना श्वानांसाठी फीडिंग पॉईंट देखील आम्ही सुरू करण्याचा विचार करतोय आणि त्यासाठी देखील तरतूद केलेली आहे. या ठिकाणी विकास आराखडा आम्ही तयार करतोय. विकास आराखडा तयार करून नवीन नवीन जागेवर जर आरक्षणं आपल्याला मिळाली, त्या जागा ताब्यात आल्या तर निश्चित अजून गार्डन
आणि अजून काही सुविधा आपल्याला नागरिकांसाठी देता येतील. निश्चित आजचा जो काय अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये जमेची देखील बाजू आहे, उत्पन्न कसे वाढता येईल, ह्या खर्चाच्या बाजू आपण ज्या पकडल्यात तर उत्पन्न देखील कसं वाढेल याच्यासाठी देखील भर गेलेला आहे. मग ते आम्हाला मिळणारं मुद्रांक शुल्काचं अनुदान असो, आम्हाला मिळणारी घरपट्टी जी आहे ती जी थकीत आहे ती वसुलीच्या माध्यमातून असो, किंवा सरकारी ग्रँट्स ज्या काय आम्हाला मिळतील, नगररचना विभाग आहे आमचा, याच्यातनं आपल्याला उत्पन्न कसं वाढीव करता येईल या दृष्टीने देखील विचार करून परिपूर्ण असा अर्थसंकल्प या ठिकाणी आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी सादर केला आहे. आम्ही सर्वांनी एक मुखाने तो मंजूर केलेला आहे आणि आता जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तो मंजुरीसाठी पाठवणार आहोत. मी मनापासून नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांना धन्यवाद देतो की बदलापूर शहराची पुढच्या भावी 5 वर्षाची जी काही दिशा देण्याचा प्रयत्न आपण या अर्थसंकल्पातून केला आहे. धन्यवाद. या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे राजवट आल्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिताताई घोरपडे यांनी आज कुळगाव बदलापूर नगरपालिका सभागृहामध्ये आज हा अर्थसंकल्प मांडला. अतिशय पद्धतशीरपणे त्यांचं जवळजवळ 1 तास 10 मिनिटाचं भाषण आहे. ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडला मुख्यमंत्री या नात्याने, आणि केंद्रामध्ये लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला, त्याच धर्तीवर रुचिताताई घोरपडे यांनी आज सभागृहाला संबोधित करताना 1 तास 10 मिनिटाचं त्यांचं स्पीच आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा 2025-26चा सुधारित अर्थसंकल्प आणि 2026-27चा अर्थसंकल्पीय अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलाय. मला सांगायला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की कुळगाव बदलापूर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक सक्षम आर्थिक परिस्थिती असणारी नगरपालिका आहे. या नगरपालिकेची 5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जे काही थोडीफार आर्थिक बाबतीमध्ये मागेपुढे झालं होतं तर ते सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. आमच्याकडे 2031 पर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी 142 कोटी रुपयांची शिल्लक त्या ठिकाणी राहणार आहे, आणि 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 333 कोटी रुपयांची महसुली जमा आणि भांडवली जमा 625 कोटी रुपयांची, असा 1098.95 कोटी म्हणजे जवळजवळ 1100 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. नगरपालिकेचे अर्थसंकल्प हे कंपल्सरी शिल्की अर्थसंकल्प त्या ठिकाणी मानले जातात. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये 6.95 लाख रुपयांची शिल्लक दाखवून हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. महसुली जी जमा आहे त्याच्यामध्ये 333 कोटी रुपयामध्ये नगरपालिकेचं प्रामुख्याने उत्पन्न असणारा मालमत्ता कर आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांकडे थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीची मोहीम आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळगाव बदलापूर शहरामध्ये प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करामध्ये 50% सवलत देण्याची घोषणा या ठिकाणी नगराध्यक्षांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या नागरिकांकडे 31 मार्च 2026ला थकबाकी शून्य असेल, मी नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की तुमच्याकडे असणारी थकबाकी तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत जर भरली तर तुम्हाला 1 एप्रिल 2026 पासून जी मालमत्ता कर लागेल 26-27 मध्ये, त्या वर्षीच्या मालमत्ता करामध्ये तुम्हाला 50% सर्वसाधारण करामध्ये त्या ठिकाणी सवलत मिळेल. तर त्या माध्यमातून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न थकबाकीच्या माध्यमातून मिळणार आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकामध्ये अनेक मालमत्ता ह्या अद्यापही कर आकारणी त्याला करण्यात आलेली नाही. तर अशा मालमत्तांना कर आकारणी करण्याचा संकल्प आम्ही या कालावधीमध्ये केलेला आहे, आणि त्या अनुषंगाने या मालमत्तांना कर आकारणी करण्यासाठी सेल्फ असेसमेंट सिस्टीम, म्हणजे नागरिकांनी आता तुम्हाला नगरपालिकेमध्ये जर यायचं असेल तर एक साधा फॉर्म आम्ही काढणार आहोत. तो फॉर्म तुम्ही भरून यायचा, त्याला तुमचा इंडेक्स टू जोडायचा, साधारण किती स्क्वेअर फूट तुमचं घर आहे, तुम्ही त्याला एक पद्धतशीर कॅल्क्युलेशन आम्ही देणार आहोत, आणि तुम्ही येऊन तो टॅक्स त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माणसांकडनं फक्त त्याच्यावर अप्रूव्ह करून घेऊन तुम्ही त्या सेल्फ असेसमेंट सिस्टीममध्ये तो टॅक्स भरू शकता. म्हणजे नागरिकांना कर आकारणी करताना जो होणारा काही थोडा प्रशासकीय त्रास आहे असं लोकांचं मत आहे, तो त्रास आम्ही त्या ठिकाणी घालवणार आहे. कुळगाव बदलापूर शहरातल्या 100% मालमत्तांना कर आकारणी करण्याचा आमचा संकल्प आहे, आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की कुळगाव बदलापूर शहरातील नागरिक हे स्वयंप्रेरणेने कर भरणारे नागरिक आहेत. प्रामाणिक करदात्यांची संख्या या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. दुसरं, मुद्रांक शुल्काच्या बाबतीमध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा 85 कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे आहे. यावर्षी आमचं 22 कोटींचं उद्दिष्ट होतं 25-26 मध्ये, यावर्षी आम्हाला 52 कोटी रुपये शासनाकडनं त्या ठिकाणी मिळाले. याचा अर्थ मुद्रांक शुल्क जे आमचं हक्काचं इन्कम आहे ते इन्कम आम्हाला यावर्षी आम्ही 65 कोटी रुपयांचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. 50% कर सवलत देताना नागरिकांवर या नगरपालिकेचं उत्पन्न कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही, ही पण आम्ही ग्वाही त्या ठिकाणी देतो. त्याच्याबरोबर नगरपालिकेला पगारासाठी सानुग्रह अनुदान शासनाकडनं मिळतं, याच्यामध्ये दरवर्षी वाढ होते. यावर्षी आम्ही 30 कोटींचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे. नगररचना विभाग हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा गाभा आहे.
यावर्षी आम्ही 72 कोटी रुपयांचं टार्गेट ह्या नगररचना विभागाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्निशमन जी फायर एनओसी आहे ती आतापर्यंत तुम्हाला मुंबईला घ्यायला लागत होती, बिल्डरांना जाऊन मुंबईच्या ऑफिसमधून आणायला लागत होती. जर तुमची बिल्डिंग 50 मीटरच्या आसपास असेल, 20 माळ्याच्या बिल्डिंग होत्या, ज्या ग्राउंड प्लस 7च्या वरच्या बिल्डिंग होत्या, त्यांना त्या ठिकाणी जायला लागत होतं. परंतु आता आमच्याकडे सक्षम यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे आम्ही या वर्षीपासून ती एनओसी या ठिकाणी देणार आहोत. त्याच्यातनं आम्हाला मोठं उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे. नगररचना उत्पन्नाच्या नंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेला त्या ठिकाणी भाड्यापोटी सुद्धा जवळजवळ 2 कोटी रुपये मिळणार आहे. ऍडव्हर्टायझिंगची पॉलिसी आम्ही एक प्रॉपर ठरवली आहे. ते ऍडव्हर्टाईज बदलापूर शहरामध्ये जे इलिगल फ्लेक्स लागतात किंवा अनधिकृत जाहिराती लागतात, पूर्ण शहर साफ करण्याचं आमचं काम आहे. त्यामुळे या माध्यमातून करोडो रुपयांचं उत्पन्न नगरपालिकेला प्राप्त होणार आहे. माझी नागरिकांना विनंती आहे, इथून पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात करायची असेल तर नगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय जाहिरात करायची नाही. हे नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नगराध्यक्षांनी सुतोवाच दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, फ्लेक्स फ्री शहर करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामध्ये आम्ही ऍडव्हर्टायझिंगचे जे बॅनर्स आहेत ते विशिष्ट लोकेशन्सच त्या ठिकाणी देणार आहोत. सरसकट या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सची हे होते, त्या बाबतीमध्ये न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे. तर ते फ्लेक्स फ्री शहर करण्याचा आमचा संकल्प त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये हॉकर्स आहेत, त्या हॉकरची एक पॉलिसी आम्ही आता मंजूर केलेली आहे, ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही हॉकर्सचं प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यातून पालिकेला काही उत्पन्न मिळतंय का ते पण पाहणार आहोत. पण हे हॉकर्स 992 हॉकर्स सध्या लिस्टेड आहेत. त्या 992 हॉकर्सचा आम्ही जागा देऊन यावर्षी शासनाची या आर्थिक वर्षामध्ये हॉकर्स बदलापूर शहर हॉकरमुक्त करणार आहोत. म्हणजे काही हॉकर फ्री पार्ट आहे, स्टेशन पासून घोरपडे चौक, स्टेशन टू गांधी चौक, स्टेशन टू स्वामी समर्थ चौक, स्टेशन टू दत्त चौक, या पार्टमध्ये आम्ही हॉकर्स फ्री झोन त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही हॉकर जे 992 हॉकर्स आहेत त्यांना विशिष्ट लोकेशन्स म्हणजे त्यांना त्याला पॅचेस देणार आहोत. त्या पॅचेसमध्ये ते हॉकर्स त्या ठिकाणी बसतील. त्याच्याच बरोबर भांडवली उत्पन्नामध्ये याच्यामध्ये नगरपालिकेला राज्य शासनाच्या वतीने यावर्षी खूप मोठ्या स्कीम मंजूर झाल्या आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रॉ वॉटर ड्रेन असेल, भूमिगत गटर योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, जी पालिकेकडे नाहीये पण पालिकेने ती वॉटर सप्लायच्या ताब्यात दिलेली आहे. अशा मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली उत्पन्न त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळणार आहे. त्यातनं हे सगळे मोठे प्रोजेक्ट करण्याचा आमचा संकल्प आहे. तेली साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं की क्रीडा संकुल असेल, हे सगळे प्रकल्प होणारच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दुबे रुग्णालय आहे, या दुबे रुग्णालयाचं नूतनीकरण आम्ही यावर्षी चालू करणार आहोत. त्याचा 25 कोटी रुपयांचा डीपीआर आम्ही तयार करून राज्य शासनाकडे पाठवणार आहोत. पण त्याची सुरुवात म्हणून 5 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे. या शहरातल्या नागरिकांचं आरोग्य जपणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून 200 बेडचा महिला हॉस्पिटलचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव सुद्धा त्याच्यासाठी शिरगाव या ठिकाणी जवळजवळ 10,500 स्क्वेअर मीटर जागा कुळगाव बदलापूर नगरपालिकेला आरक्षणातून आलेली आहे. ती जागा आम्ही त्यांना हँडओव्हर करणार आहोत आणि त्या ठिकाणी महिलांचं 200 बेडचं हॉस्पिटल जे पूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निधीतून होईल ते करण्याचा आमचा यावर्षीचा त्या ठिकाणी संकल्प आहे. शिरगाव या ठिकाणी एक जवळ 5 कोटी रुपयांचं योग भवन म्हणजे या शहरातले नागरिक जे योगा करतात या सगळ्यांना एक चांगलं ट्रेनिंग मिळावं यासाठी 5 कोटी रुपयांचं योगा भवन आम्ही शिरगाव या ठिकाणी बांधतोय. त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद आम्ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. 4 कोटी रुपये आम्ही नगरोत्तरच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर या शहरातलं घनकचरा व्यवस्थापन आहे त्याचं प्रॉपर नियोजन करणं आणि या शहराला इंदूरच्या धर्तीवर पारितोषिक प्राप्त शहर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आरोग्यासाठी सुद्धा निधीची तरतूद आम्ही केली आहे. त्या बाबतीमध्ये आमचे आरोग्य सभापती किरण भोईर तुम्हाला सविस्तर सांगतीलच. त्याचबरोबर महिला बालकल्याणसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तरतुदी यावर्षी केल्यात. नगराध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये वेगळ्या स्कीम त्या ठिकाणी दिल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या ज्या उपनगराध्यक्ष आदरणीय दामलेताई आहेत त्या खूप आग्रही आहेत. गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी अतिशय बारीक अभ्यास करून या संपूर्ण बदलापूर शहरातल्या शाळांचा अभ्यास केला. नगरपालिका शाळांचा 3300 विद्यार्थी आहेत. त्या ठिकाणी काय काय कमी पडतंय याचं अतिशय बारीक अवलोकन करून त्यांनी नगर परिषदा प्रशासनाला जो रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये नगरपालिकेने 11 कोटी रुपयांची प्रोव्हिजन त्या शाळांमध्ये केलेली आहे. त्याच्यावर कंत्राटी शिक्षक असतील, इतर योजना असतील म्हणजे शिक्षण विभागासाठी जवळजवळ या अर्थसंकल्पामध्ये 20 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या नगरपालिका शाळा आहेत त्या म्हणजे सीबीएसई स्टँडर्डच्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये पुण्यामध्ये ज्याप्रमाणे एक राजीव गांधी शाळा आहे पुणे महानगरपालिकेची त्या धर्तीवर एक शाळा निर्माण करण्याचा आदरणीय नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष मॅडमचा संकल्प त्या ठिकाणी आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं बजेट हे नगरपालिकेला एक नवी दिशा देणारं बजेट आहे. 1100 कोटी रुपयांचं बजेट आहे. महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकांची सुद्धा बजेट एवढी मोठी नाही आहेत. पण हे शहर 5 लाख वस्तीचं शहर आहे. आज या ठिकाणी जरी नगरपालिका असली पुढच्या 5 वर्षामध्ये त्याची महानगरपालिका होणार आहे. त्याच्यामुळे हा जो आकडा दिसतो 1100 कोटींचा हा एका महानगरपालिकेच्या बजेटचा आकडा आहे आणि आम्ही प्रत्येक महिन्याला या बाबतीमध्ये रिव्ह्यू घेऊन या बजेटचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर कसं होईल आणि आमचा जो कर्मचारी वर्ग आहे तो या बाबतीमध्ये कसा अकाउंटेबल राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चित करणार आहोत. कुळगाव बदलापूर शहरामध्ये
सत्तेमध्ये येताना किंवा आम्ही नागरिकांच्या समोर जाताना नागरिकांना दिलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळे आमचे नगराध्यक्ष, सन्माननीय उपनगराध्यक्ष, आमचे सगळे सभापती, आमचे गटनेते, सगळे नगरसेवक त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही याच्यामध्ये विरोधी पक्ष जो आहे त्याचं सुद्धा सहकार्य निश्चितपणे घेणार आहे. बदलापूर शहराचा विकास करणं हे आमचं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचं प्राधान्य त्या ठिकाणी राहणार आहे. आम्ही मध्ये बारामतीला जाऊन आलो, बारामतीत आम्ही विविध प्रोजेक्ट त्या ठिकाणी पाहून स्वर्गीय अजितदादा पवारांच्या प्रेरणेतून तयार झालेली बारामती आहे, त्या धर्तीवर बदलापूर शहरामध्ये प्रकल्प करण्याचा आमदार किसन कथोरे यांचा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या बदलापूर शहराचा 5 वर्षाचा एक ब्ल्यूप्रिंट तयार करून त्याची सुरुवात आज खऱ्या अर्थानं कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेली आहे. कुळगाव बदलापूर शहराला या MMR रिजनमधलं सुंदर हरित शहर करण्याचा संकल्प आम्ही या अर्थसंकल्पाद्वारे नागरिकांसमोर मांडलेला आहे. त्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या खरोखर अतिशय गेली 15 दिवस अतिशय मेहनत करून हा अर्थसंकल्प आमच्या मुख्याधिकारी, आमचे अकाउंट ऑफिसर, आमचे सगळा स्टाफ, आमच्या सगळ्या नगरसेवकांनी दिलेल्या सूचना याचं हे परिपाक आहे. त्याच्यामुळे आम्ही हे जे बुकलेट या ठिकाणी तयार केलंय त्या बुकलेटला काहीतरी अर्थ आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एखाद्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांनी अशा प्रकारे अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा त्या ठिकाणी चालू झाली आहे आणि खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आणि महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांना निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल किंवा एक रस्ता ठरेल असं काम या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षांनी बजेट मांडताना त्या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितपणे आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा 2026 आणि 27चा माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. जवळपास ह्या नगर परिषदेचा 1098 कोटीचा इतका मोठा हा बजेट आज या ठिकाणी सादर केला. त्यामध्ये महसुली जमा असेल, भांडवली जमा आहे. खास करून प्रत्येक क्षेत्राला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय परिपूर्ण असा बजेट आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांनी सादर केला आहे. मग यामध्ये महिला असतील, युवक असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विशेष करून दिव्यांग असेल आणि नुकत्याच जन्माला आलेल्या कन्या असतील, म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी विशेष आणि अशी भरीव अशी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. मला सांगावंसं आवडेल की माझा अतिशय जिव्हाळ्याचा एक मुद्दा आहे, एक प्रश्न आहे की गेल्या मागील 3 वर्षापासून आपण मुलींच्या जन्माचं स्वागत करतो. त्यामध्ये त्यांचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आपण त्यांचा पहिला हप्ता देखील भरतो. परंतु माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण या नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी माननीय नगराध्यक्षांना आपण पत्राद्वारे मागणी देखील केली होती. परंतु मला देखील वाटलं नव्हतं की एवढा निधी प्रचंड मिळेल. परंतु नगराध्यक्ष मॅडम यांनी नगराध्यक्षा कन्या योजना त्यांचा जन्माचं स्वागत म्हणून त्यांनी त्यांच्या थेट खात्यामध्ये 5,000 रुपये त्यांच्या मुलीच्या खात्यामध्ये जाणार आहे. त्याबद्दल माननीय नगराध्यक्ष महोदयांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये तर इतकी भरघोस आपण असं नवीन योजना आपण या माध्यमातून आणतोय. खास करून आता आपण जर बघत असाल की जो डम्पिंगवरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की जो प्रचंड कचरा त्या ठिकाणी पडलेला आहे मागील कित्येक वर्षाचा, त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत जवळपास 46 कोटीचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ते बायोमायनिंगच्या माध्यमातून ते कचऱ्याचे प्रकल्प, ते विल्हेवाट लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यापुढे होणार आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये कचऱ्याच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी होणार आहेत. यानंतर विशेष करून मला सांगावंसं वाटेल की ABC केंद्र आहे जे श्वान, त्यांच्यासाठी आपण जे भटके श्वान आहेत जे शिरगावमध्ये आता ते काम चालू झालेलं आहे. जवळपास 12,000 श्वान असे आहेत या शहरामध्ये. त्यापैकी 5,200 श्वानांचे निर्बीजीकरणाचं काम झालेलं आहे. परंतु अद्यापही 7,000 श्वानांचं निर्बीजीकरणाचं काम आपलं बाकी आहे. त्यासाठी मागील काही दिवसापूर्वीची सर्वसाधारण सभा झाली होती. त्यामध्ये त्यांना आपण 2 कोटीचे आपण त्याला त्याची मंजुरी दिलेली आहे त्यासाठी आणि त्यासाठी बजेटमध्ये देखील त्याला 2 कोटीची आपण तरतूद केलेली आहे. या व्यतिरिक्त काही भटके श्वान आहेत त्यांचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. त्यासाठी 1 कोटीची तरतूद असेल. परत फिडिंग पॉईंट आहे त्यासाठी 25 लाखाची अशी चांगली अशी जे भटके श्वान आहेत त्यांच्या फिडिंगसाठी 25 लाखाचा निधी आपण इथे केलेला आहे. या व्यतिरिक्त जंतुनाशक औषधे असतील त्यासाठी खरेदी असेल किंवा जंतुनाशक फवारणीसाठी आहे किंवा धूर फवारणी आहे, डास निर्मूलनासाठी, या सर्व गोष्टीसाठी 3,60,00,000ची इतकी भरीव तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. मला एक सांगावंसं आणखीन एक विशेष वाटेल की विकेंद्रीकरण कचरा प्रकल्प आणि IEC माहिती संवाद आणि या बदलापूर शहरासाठी आरोग्याच्या बाबतीत काही नाविन्यपूर्ण आपल्याला उपक्रम जर करायचे असतील तर यासाठी अतिशय चांगला म्हणजे जवळपास 6 कोटीचा निधी आपण या आरोग्याच्या माध्यमातून यासाठी माननीय नगराध्यक्ष महोदयांनी यांना भरीव अशी तरतूद या माध्यमातून केलेली आहे. मग
गर्भसंसार केंद्र असेल, व्हर्टिकल गार्डन असेल, असे अनेक सारे नाविन्यपूर्ण उपक्रम या शहरामध्ये होणार आहेत. परंतु तलाव स्वच्छता अभियान असेल, म्हणजे आपण ज्यावेळेस मूर्ती विसर्जन करतो त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्याचा ज्या काही करायच्या असतील त्यासाठी देखील भरघोस असा निधी आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून यामध्ये केलेला आहे. आपण जर बघितलं असेल की स्टँडिंगमध्ये जेव्हा ही बैठक झाली जवळपास 8 तास यामध्ये चर्चा झाली होती की बजेटमध्ये एक एक छोटी छोटी प्रोव्हिजन काय करता येईल. 8 तास चर्चा केल्यानंतर त्यानंतर आम्ही हा बजेट या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये माननीय नगराध्यक्ष महोदय यांनी केलेला आहे. माननीय नगराध्यक्षा प्रियंकाताई आहेत, त्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यासाठी जवळपास 13,20,00,000चा निधी अतिशय चांगला असा या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे आपण या शहरामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टीसाठी प्रचंड असा भरघोस निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे. मला सांगावंसं वाटेल की आपण ज्यावेळेस नागरिकांकडे मतं मागण्यासाठी ज्यावेळेस आपण गेलो होतो त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये आहे की आमचं बदलापूर चांगलं शहर कसं होईल, ज्याचा नावलौकिक आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतला जाईल, त्याचं नाव घेतलं जाईल. त्यासाठी नक्कीच सन्माननीय आमदार किसन कोथरे साहेब असतील, कॅप्टन आशिषजी दामले असतील, आमचे राजेंद्रराव घोरपडे आहेत, यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चांगला असा या ठिकाणी शहरामध्ये काम करतोय. आणि मला असं वाटतं की हा जो एवढा निधी आम्हाला दिलेला आहे आणि या पुढील वर्षामध्ये हा निधी स्पिल ओव्हर न होता हा पूर्णपणे निधी हा त्या कामासाठी ज्या कामासाठी आपण तरतूद केलेली आहे त्या ठिकाणी हा पूर्णपणे वापरला जाईल, ही आता यापुढे आमची जबाबदारी असणार आहे.